जय सद्गुरू. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत. सखीनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे काय हो, सगळीकडे लखलखाट आणि सगळीकडे उजेड आणि लक्ष्मीचा वास. तर आपल्याला दिवाळी सर्वांनाच फार आवडते. फटाक्यांचा आवाज असतो, खरं तर प्रदूषण आहे ते, पण मुलांची एक मजा असते. आणि दिवाळीमध्ये सगळ्यात मोठी मजा काय माहिती आहे का? दिवाळीचा फराळ करणे आणि तो खाणे. आणि मला तर खरं सांगू, दिवाळीचा फराळ अतिशय आवडतो आणि हे आपण वर्षातून किती म्हटलं मी करेन पण नाही होत. ते खास करून दिवाळीच्या दिवशीच आपण बनवतो आणि ती एक मजा वेगळी असते. सकाळी उठून स्नान करणे, दिवे लावणे, सगळीकडे रांगोळी काढणे. एक दिवाळी म्हणजे किती छान सण आहे. तर आज आपण दिवाळीसाठी महत्त्वाचा म्हणजे गोड पदार्थापासून आपण सुरुवात करूया. तो पदार्थ म्हणजे आपण करूया रव्याचे लाडू. तर ते लाडू पाकातलेही नाही, पाण्यातलेही नाही आणि दुधातलेही नाही. पाक न घालता, दूध न घालता आपण मस्तपैकी छानसे मऊसूद आणि तोंडात विरघळतील असे लाडू करूया. तर चला सखीनो, आता दिवाळी आहे, तर दिवाळीसाठी आपण काय करतो? गोड पदार्थ करतो. आणि गोड पदार्थ करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे वेलची आणि जायफळ. तर वेलची जायफळची पावडर कशी करायची ते आपण बघूया. आपल्याला लाडूमध्ये लागते, करंजीमध्ये लागते, शंकरपाळीमध्ये लागते. म्हणजे एकदा बनवून ठेवली की तुम्हाला टेन्शन नाही त्याचं की सारखं सारखं वेलची सोला आणि बनवा. आणि वेलची जेव्हा पावडर करतो तर आपण काय करायचं? ही वेलची आहे, ही वेलचीचं साल आहे आणि आतमध्ये वेलची आहे, तो सुगंध फार छान येतो. पण तुम्ही सालासहित वाटली ना तर जास्त सुगंध येतो आणि छान लागते. पण ती कशी वाटायची? डायरेक्ट नुसतं आपण वेलची आणि जायफळ टाकलं की ते वाटल्या जात नाही. म्हणून काय करायचं? थोडीशी साखर घालायची त्याच्यामध्ये. तर आता आपण पावडर करून घ्या. पावडर करून घेण्याच्या आधी आता हे बघा, हे जायफळ आहे. तर जायफळ काय करायचं? थोडंसं फोडून घ्यायचं. आणि ही वेलची आहे, त्याच्यामध्येच जायफळ घालायचं. आता जेवढी वेलची असेल तर त्याला थोडं, आता ही जवळजवळ नाही म्हटलं तर 100 ग्रॅम तरी वेलची आहे, तर एक जायफळ त्याला बरोबर होतं. आणि थोडीशी साखर घालायची म्हणजे छान वाटलं जातं. आणि दुसरं, कधी पण सुकामेवा आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये लागणारच आहे, म्हणजे ड्रायफ्रूट. तर आपल्याला मी घेतलेलं आहे याच्यामध्ये बदाम आणि काजूचे काप केलेले आहेत आणि चारोळी घेतलेले. तर आपण पहिला वेलची वाटून घेऊया. हे आता आपलं वाटून झालेलं आहे, आपण चाळून घेऊया. चाळण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये आपण सालीसहित वाटलेलं आहे, त्या साली निघतात, म्हणजे खाताना आपल्याला साल जिभेखाली येत नाही. हे बघा, आपण चाळून घेतली की नाही आता, तर बघा कशा साली निघतात. बरं, आता ह्या साली आहेत ना, त्या फेकून नाही द्यायच्या. ते काय करायचं? चहा पावडरमध्ये घालायची, म्हणजे आपल्याला चहा सुगंधी लागतो. फेकून न देता आपण चहा पावडरमध्ये घालणार, म्हणजे याचं वेस्टेज काही होत नाही. आता ही पावडर जी केली आपण एका डब्बीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे आपल्याला प्रत्येक पदार्थ करताना घ्यायला येते. खीर करा, काही करा तुम्ही गोड पदार्थ, त्याच्यामध्ये उपयोगाला येते. आता ही झाली सुरुवात. आता आपण वेलची पावडर करून घेतली, तर त्याच्यासोबतच आपण नेहमी पिठी साखर पण करून घ्यायची. आपण बाजारातून पिठी साखर आणतो, पण त्या कशा गुटळ्या असतात किंवा कशी बनवली आपल्याला माहिती नाही. पण आपण साखर आणून जर वाटून घेतली तर एक पिठी साखर छान होते आपल्या घरामध्ये गोड पदार्थ करण्यासाठी. आता दिवाळीमध्ये खास करून तुम्ही पिठी साखर करून ठेवा. आता आपण करणार आहोत रव्याचे लाडू. तर रव्याचे लाडू करण्यासाठी आपण साहित्य बघूया. हा आहे बारीक रवा. बारीक रवा म्हणजे 0 साईजचा रवा मिळतो, एकदम बारीक असतो. कारण बारीक का रवा घ्यायचा? कारण ज्यावेळेस आपण रव्याचे लाडू खातो तर त्यावेळेस ते दाताला असा खरखर लागत नाही. जर तुम्ही जाड्या रव्याचं केलं ना तर आपल्याला तो असा खरखर असा आणि दाताखाली वेगळी चव लागते रव्याची. आणि ह्याच्यामध्ये कसं तोंडात लगेच विरघळल्या जातो आणि छान होतं. म्हणून बारीक रवा घ्यायचा. ही खास टीप आहे. तुम्ही जेव्हा पण रव्याचे लाडू करणार तेव्हा बारीक रव्याचेच घ्यायचे. जर तुम्हाला बारीक रवा नाही मिळाला तर तुम्ही थोडासा मिक्सरमध्ये हा फिरवून घ्यायचा तरी चालतो तो. दुसरा आहे पिठी साखर. नंतर मी वेलची पावडर करून ठेवते, तर अशी बॉटलमध्ये आपण भरून ठेवायची. जर तुम्ही तुमच्याकडे वेलची पावडर जर तुम्ही केलेली नसेल आणि तुम्हाला जर वेलची टाकायची आहे तर तुम्ही काय करायचं? थोडीशी साखर, आपण ज्यावेळेस जेवढी साखर घेऊ त्याच्यामध्येच वेलची टाकायची आणि ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. पण ती वेलची सोलून घ्यायची आहे मात्र, म्हणजे मग ती पावडर छान होते. ती पण आपल्याला एक टीप आहे खास. आणि आपल्याला लागणार आहे त्या लाडूमध्ये घालण्यासाठी काजूचे काप, चारोळी, बदामाचे काप केलेत आणि मनुका आणि तूप. आता साहित्य कसं घ्यायचं ते बघूया. तर मी 1 किलो रवा घेतलेला आहे. हे कप आहे ना, ह्याचं मेजरमेंट 4 आहे. 1 किलो रवा.
त्यालाच आपण काय करणार आहोत, म्हणजे हे आता हे 4 घेतले की नाही आपण, तर ह्याच्यात 2 घेणार आहोत. 2 पेक्षा जास्त पण तुम्ही घेऊ शकता थोडंसं, कारण गोडवा हवा असेल तर. आपण 2 घेतले की नाही तर एकदम बरोबर होतं. म्हणजे 1 किलोला अर्धा किलो साखर बरोबर होते. म्हणजे जास्त गोडी होत नाही, फिक्कही होत नाही. दुसरं, आता तूप घेणार आहोत आपण. तर तूपचं प्रमाण पण सांगते तुम्हाला. 4 वाट्या रवा असेल तर 2 वाटी साखर आणि त्याच्यानंतर 1 वाटी तूप घ्यायचं. जर तूप आपल्याला कमी जास्त लागू शकतं, कारण काही रवा असतो ना तो जास्त तूप खिचल्या घेतल्या जातो आणि काहींना असं कमी तूप लागतं. म्हणून आपण मोजून घालणार आहोत. एकदम डायरेक्ट जास्त तूप घालायचं नाही. तर आता आपण कसं बनवायचं ते बघूया. आता आपण कढई थोडीशी गरम करून घेऊया. आता कढई थोडीशी गरम झाली की नाही, तो रवा घालून घ्यायचा त्याच्यामध्ये. थोडंसं 1-2 मिनटं ना गॅस मोठाच ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण रव्याचं कुठल्याही वस्तू करतो ना त्यावेळेस ना जाड असं पातेलं घ्यायचं. आता ही कढई जाड आहे. तुम्ही अशी जाड कढई घेतली ना तर रवा लागत नाही. आणि 1-2 मिनटं गरम मोठा गॅस करायचा आणि नंतर थोडं बारीक गॅस करूनच करायचा, कारण रवा जितका तुम्ही बारीक गॅसवर आणि खरपूस भाजणार तितके लाडू छान होतात आणि रवा फुलतो. आपली कढई थोडी गरम होऊ दे. आता आपण गॅस ना बारीक केलेला आहे आणि याच्यामध्ये काय करायचं, थोडं थोडं तूप घालायचं. थोडा आपण बिना तूप घालता जर आपण पहिला नुसता रवा भाजून घेतला की नाही तो लवकर भाजला जातो. आता रवा आपण काय करायचा, कमीत कमी आपल्याला 20 ते 25 मिनिटं तर छान खरपूस आणि बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. मग थोडं थोडं जसं आपल्याला तूप लागणार तसं आपण घालणार. आता रवा किती तूप घेतो आपण सांगू नाही शकत ना. जास्त पण लागू शकतो, कमी पण तूप लागू शकतं. आपल्याला एक आणखी महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा रवा भाजतो, आपण कोणत्याही गोष्टी भाजत असो तेव्हा आपण इकडे तिकडे गेलं तरी चालतं, पण रवा भाजताना अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, कारण रवा लगेच लागतो. रवा एकदम बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा तो. आपण आता रवा भाजून घेऊया. हे बघा रवा कसा थोडा फुलत चालला की नाही. आता आपण परत थोडंसं तूप घालून घेऊया त्याच्यामध्ये. एकदम कधी पण ना जास्त तूप घालून नाही घ्यायचं, नाही तर काय होतं तूप जास्त तरी होतं आणि मग आपल्याला लाडूमध्ये नुसतं तूप तूप पण लागतं. म्हणून आपल्याला जसं लागेल ना तसंच आपण तूप हे करायचं, घालायचं त्याच्यामध्ये. आणि इतका सुगंध छान येतोय ना तूप आणि रवा. जसं आपण प्रसादाचा शिरा करतो की नाही त्या टाईपमध्ये असं एकदम सुगंध येतो. आपण आता भाजून घेऊया असंच. हे बघा आता आपले 20 मिनटं तरी झालेले आहेत. छान असा खरपूस भाजला गेलाय रवा. रवा भाजलाय कसा समजायचा, थोडासा त्याचा कलर पण चेंज होतो आणि तूप तूप त्याच्यामध्ये असं सुटायला लागतं. आता जे आपलं तूप उरलेलं आहे ते पण आपण याच्यात घालून घेऊया. हा जो अंदाज आहे की नाही तुपाचा एकदम बरोबर आहे, पण आता कधी कधी रवा कमी जास्त तूप खेचून घेतो म्हणून आपल्याला कमी जास्त पण लागतं. आता थोडं आणखीन आपण 5 मिनटं असं भाजून घेऊया. सुवासिक असा सुगंध घरभर दरवळला आहे. आणि बघा एकदम पातळ आता रवा भाजलाय कसं कळतो आपल्याला बघा, असं एकदम पातळ पातळ होत चाललंय की नाही, म्हणजे तूप त्याच्यात बरोबर मिक्स झालंय आणि रवा पण छान भाजला गेलाय. कलर चेंज होतो त्याचा थोडासा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं ना गोड पदार्थ असतो की नाही त्याच्यामध्ये मिठाची चव पाहिजे आपल्याला. मग थोडंसं 1-2 चिमूट मीठ आणि जी आपण वेलची पावडर केलेली की नाही ती पण घालून घ्यायची. आणि याला सर्व असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, कारण सगळीकडे मीठ आणि वेलची पावडर मिक्स व्हायला पाहिजे की नाही त्याच्यामध्ये. बघा एकदम सुटसुटीत असा झालेला आहे ना, तूप पण त्याला व्यवस्थित लागलेलं आहे. आता आपला हा रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे. बघा असं आपण जेव्हा फिरवतो तर त्यावेळेस बघा कसं तुपाचा, जर आपल्याला वाटलं की याच्यामध्ये कमी तूप आहे तर आपण नंतर गरम करून लाडू वळताना याच्यात घालू शकतो, पण गरज नाही लागणार. बघूया आपण. आता आपलं वेलची आणि मीठ सर्व याच्यामध्ये बरोबर मिक्स झाले. आता आपण गॅस बंद करायचा.
आपण गॅस बंद करून घेतलेला आहे की नाही आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं. पण गरम असतो की नाही तेव्हा साखर घालून घ्यायची याच्यामध्ये. आता आपला हा 4 कप रवा होता, म्हणजे 1 किलो रवा होता. तर त्याला तुम्ही 500 ग्रॅम ते 600 ग्रॅम जसं तुम्हाला गोडवा हवा असेल त्याप्रमाणे आपण साखर घालायची. पण अर्धा किलो 1 किलोला अर्धा किलो साखर बरोबर आहे. तर आपण हे 4 कप घेतलेले, तर आपण 2 कप साखर घालणार आहोत. तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही जास्त थोडीशी घालू शकता त्याच्यामध्ये. 2.5 कप पण घालू शकता त्याच्यामध्ये. पण गॅस चालू नाही ठेवायचा कधी पण, नाहीतर काय होतं साखरेच्या ना गुटळ्या व्हायला लागतात अशा पूर्ण. कधी पण ना बंद करायचं आणि त्याच्यामध्येच हलवून घ्यायचं. आता आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगू का. आता हे आपलं साखर, तूप आणि रवा, वेलची, जायफळ पावडर आणि थोडंसं मीठ, आता हे सर्व मिक्स आपण सर्व भाजून छान घेतलं. आपण करत आहोत लाडू. पण जी मुलं कॉलेजला असतात, इकडे बाहेरगावी जातात, त्यांना असं बनवता येत नाही किंवा वेळ नसतो, कामाच्या ह्याच्यामधून वेळ नसतो, पटकीने खायचं असेल तर त्याच्यासाठी खास असं भाजून दिलं, करून दिलं मुलांना. तर मुलं कसं आता 1 कप घेतला समजा रवा हा आणि त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घातलं तर एकदम मस्त सुटसुटीत असा त्यांना आपला सत्यनारायणच्या पूजेमध्ये खातो की नाही आपण प्रसाद, तर तसाच प्रसाद लागणार. त्याच्यामध्ये ते एक केळी घालू शकतात, केळ घालून पण छान लागणार. म्हणजे थोडक्यामध्ये हे शिऱ्याचं प्रीमिक्स झालं. आणि इतका छान भाजल्या गेला आहे तो तर खराब होणारच नाही. तुम्ही असा बाहेर जरी ठेवला तरी पण तो 15 दिवस महिनाभर छान टिकून राहू शकतो. फ्रीजमध्ये 1-2 महिनाही राहू शकतो चांगला. तर आपण अस्सल तूप घेतलेलं आहे, पाणी नाही आहे, दूध नाही, त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त तुपामध्ये भाजल्या गेलेलं आहे. मग खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. आता याला भाजून असं बघा, सगळ्या कुठे साखरेची तुम्हाला असं गाठ दिसते का, नाही दिसत, कारण आपण पिठी साखर घरी बनवली आहे आणि ती चाळून घेतली. जरी आपण पिठी साखर अशी घरी बनवली ना तरी पण ती चाळून घ्यायची. चाळून घेतल्यामुळे ना गुटळ्या होत नाही अजिबात. आता याच्यामध्येच आपण थोडेसे काजू, थोडे बदाम, थोडे चारोळी घालून देऊया आणि ते पण याच्यामध्ये मिक्स करूया. म्हणजे आपल्याला वेगळं तुपामध्ये भाजायची गरज नाही, याच्यामध्ये बरोबर मिक्स होणार. हे बघा आता छान व्यवस्थित सगळं भाजून झालेलं आहे, साखर विरघळून झालेली आहे. तर आपण ह्याला काय करायचं, असं व्यवस्थित असं दाबून ठेवायचं, सगळीकडे सेट करायचं त्याला व्यवस्थित. असं दाबून व्यवस्थित ठेवायचं आणि एक ना अर्धा तास, म्हणजे थोडा थंडावामध्ये पण, थंड पण व्हायला पाहिजे ते आणि छान असा फुलला पाहिजे तो रवा. आणि असं झाकणी घालून ठेवायची. आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला याच्यामध्ये सुकं खोबऱ्याचा किस मिळतो की नाही, तो जरी आपण घातला ना तर लाडू फार छान चविष्ट होतात. रवा खोबऱ्याचे लाडू होतात, पण ते जास्त दिवस टिकत नाहीत. ते जास्तीत जास्त 15 दिवस झाले की त्याच्यामध्ये नाही असा कुबट वास यायला लागतो. म्हणून आपण खोबरं घातलेलं नाही. ते जर तुम्हाला लगेच संपवायचे असेल, तात्पुरती करायची असेल, थोडंसं करायचं असेल तर तुम्ही जरूर घाला त्याच्यामध्ये. आता आपण हे खाली उतरवून ठेवूया. आता आपण हे अर्धा तास तरी असं स्टँड घेऊन त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे. गॅसवर ठेवायचं नाही, कारण गॅसची उष्णता असते ना, म्हणून आपण खाली ठेवलेलं आहे त्याला. एक अर्धा तास असंच बघूया. आता अर्धा तास झालेला आहे, तर आपण बघूया. बघा थंड झालेलं आहे, थोडंसं असं कोमट आहे. आता ह्याला आपण काय करायचं, मिक्सरमध्ये थोडं थोडं करून फिरून घेऊया. सुगंध पण बघा किती छान येतो याचा. आता हे बघा थोडासा असा रवा लागतो की नाही जाडा असा, तो आणखीन लागू नये म्हणून आपण थोडंसं मिक्सरमध्ये फिरवायचं. पण मिक्सरमध्ये फिरवताना पूर्ण फिरवायचं नाही, 1 ते 2 सेकंद फिरून घ्यायचं. आता हे वेलचीच वाटलेली की नाही आपण, त्याचं आहे त्याच्यातच वाटून घेऊया. आता हे मिक्सरमध्ये ना आपण वाटून घेतलेलं आहे. वाटल्यामुळे बघा एकदम पिठी साखर, तूप, रवा एकदम व्यवस्थित मिक्स झाले. त्याच्यामध्ये तूप लावून घ्यायचं,
म्हणजे आपल्याला लाडूला व्यवस्थित वळता येतात. आणि आता आपल्याला एकसारखे लाडू करायचे आहेत. मग काय करायचं, असे चमचा असतो की नाही मोदक बनवण्याचा, किंवा हे देवासाठी आपण नैवेद्य दाखवतो त्याच्यासाठी, मग आपण काय करायचं, त्याचं मेजरमेंट घ्यायचं असे. म्हणजे आपले लाडू एकसारखे आणि हातावर घ्यायचं, म्हणजे एकसारखं होतात. जरा दाबून दाबून करायचं थोडंसं, म्हणजे एकसारखा गोल होतो आणि तूप सुटतं त्याला. हे बघा तूप किती सुटलं की नाही लाडूला. आणि हाताला फक्त एकदाच तूप लावायची गरज आहे, नंतर नंतर नाही लावलं तरी चालतं. तर ह्याच्यामध्येच आपण मगाशी ठेवलेले की नाही थोडेसे ड्रायफ्रूट, ते आपण घालून घेऊया. आपण मगाशी थोडेसे घातले का, आता ते वाटण्यामध्ये ना मग त्याच्यामध्ये चव जास्त छान येते ना. आणि हे थोडेसे आपण वरतून असे टाकून घेऊया. आणि सर्व ड्रायफ्रूट असे मिक्स करून घेऊया. म्हणून मी अर्धे काय केलेले, अर्धे त्याच्यामध्ये टाकलेले आणि अर्धे असे दाताखाली येण्यासाठी केलेले. आणि अर्धे ते वाटण्यामध्ये गेले की नाही, त्याच्याने टेस्ट पण जास्त छान येते. आता आपण लाडू वळून घेऊया. तुम्हाला सांगितलं ना याच्याने घ्यायचं, कशाने घ्या तुम्ही, एक कोणतंही एक मेजरमेंट ठेवा, त्याच्याने मग व्यवस्थित त्या साईजचेच लाडू होतात. इतके छान, इतके सॉफ्ट लाडू होतात ते, आणि मस्त खायला पण इतके छान लागतात ना. बिना पाकाचे, बिना दुधाचे मस्त लाडू होतात ते. आणि एकसारखं ह्याच्याने आपण ह्या कोणतंही तुम्ही एक मेजरमेंट ठेवा, पण ह्याच्याने केलं की नाही तर लाडू खूप मस्त एकसारखे होतात. आता आपण असे सर्व लाडू करून घेऊया. आता सख्खीनं बघा कसे गोल गरगरीत मस्त लाडू झालेले आहेत. आणि हे अजिबात कडक होणार नाही. तुम्ही महिनाभर जरी ठेवले तरी ते खराब होणार नाही, कुबट असा वास येणार नाही. आणि याच्यामध्ये सांगू तुम्हाला, आपण जे सत्यनारायणच्या प्रसादाला जो शिरा करतो तर याचं प्रीमिक्स पण तयार होतं. आणि त्याचाच आपण फक्त जेवढा घेऊ त्याच्यात दुप्पट पाणी घेऊन किंवा दूध घेऊन जर केलं तर मस्त सत्यनारायणचा प्रसाद होतो. तसा एक शिरा होतो, त्याच्यात केळ टाकलं तर आणखीनच सुंदर. आता आपण लाडू खाऊन बघूया. हे बघा लाडू कसा 1 मिनिटामध्ये नुसता भुगावतो की नाही बघा, किती छान मस्त आणि मऊसूत आहे. आता आपण खाऊन बघूया. काही कष्ट करायला लागत नाही. लहान मुलं असू दे, आपल्या घरातली वयस्कर आजी आजोबा असू दे, मस्त मऊसूत असं छान. वेलचीचा स्वाद, तुपाची लज्जत आणि इतका सुंदर मस्त लागतो. तुम्ही असे करून बघा. तर सगळ्यांना तुम्ही असे मऊसूत लाडू करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.